चला आता आम्ही निघालो राईट साईडला सो आमची माणसं चुकलेली आहेत. आम्ही पुढे पोहोचलो. आम्ही बरोबर डायरेक्शनला आलोय आणि ते लोक दुसऱ्या डायरेक्शनला गेले. ठरलं होतं आम्हाला फॉलो करायचं. मुरारी भाई किधर है तू? अरे तेरे को मेरे पीछे रहने का था ना, तू आगे क्यों गया? सिग्नल से राइट पर लोकेशन है, उसको कुछ लोकेशन में डाला था मैं. Bro, it's one kind of experience. See, this how he becomes. एंग्री वर्ड माणसं भेटलेली आहेत. आता स्ट्रेट जायचंय 1 किलोमीटर. सो आम्ही चाललोय. कुठे आहेत आता एवढंच कुठे आहेत ते समजत नाही. चुकलेली भेटली. आफ्टर गोवा दिस इज नाशिक दर्शन. काय हो तर गाईज आता आम्ही आमच्या हॉटेलला आलेलो. आता बॅगा वगैरे ठेवू आणि त्यानंतर जे प्लेसेस आहेत ते फिरायला जाऊ. गाईज आता आपण अतिथी गेस्ट हाऊसला आलेलो आहोत. रूम्स वगैरे. तर गाईज आता आम्ही लंच करायला आलेलो आहोत. आय लव्ह शिल्पा थालीमध्ये. हे काय मृणाली? दहीवडा पालक काहीतरी कढी वरण आय थिंक राजमाची भाजी आहे. भेंडी पनीर रोटी पापड. हा मुरब्बा आहे. आंब्याचा मुरब्बा. यहाँ पे आपको मिलेगा बस उधर जाते. मी कमी घेतलेला आहे कारण मला अर्ध्या वस्तू यातला आवडत नाही. दही खाओ. तर गाईज आता आम्ही आलो आहोत सीता गुफाच्या इथे. सीता हरण एक्झिबिशन. प्रवेशन शुल्क 1 रुपये. ही धावणारी सरत आहे पंचवटी. आमचा आता मुरारी गेलेला आहे आतमध्ये. मुरारी सब कुछ दिखा है. मुरारी सब देख ले, फोटो निकाल. अभी चल पीछे से देखते गाइस. पीछे से देखते उसका चेहरा. देखते उसको चेहरा. तो गाइस देखते अभी हम लोग मुरारी का चेहरा. अभी आएगा यहाँ से मुरारी बाहर. मोयो मोयो बाहर आ गए. पीछे से जा सकता है तू. हे बघू शकता गौशाला आहे. तर गाईज आता मी गेलो होतो इथे आतमध्ये एक्झिबिशन मध्ये. तर आता मोळे झाला. 2-3 फोटो लावलेले होते आणि त्याच्यामध्ये आता राम आहे म्हणजे हनुमान. मैं क्या होता है स्कूटी से चलते कि नजदीक में मंदिर? तर गाईज आता आपण आले आहोत कपालेश्वर टेम्पल.
तर गाईज हे आहे गोदावरी पंचकोटी, गंगा गोदावरी नदीचं बघू शकता इथे. उचलूनच देणार नाही. रामेश्वर महादेवाचं मंदिर. हे बघा, पूर्ण पुरातन काळातलं मंदिर आहे. खूप जुन्या काळातलं मंदिर आहे एकदम. साईडला थोडं मंदिराची बाजूची पडीक बाजूला आली होती, त्यात थोडं सिमेंट वगैरे लावून डागडुकी केली. आज म्हणजे तिथं माझी बायको रुसली. बाय द वे काय रुसली बायको, हे बायकोलाच विचारूया. बायको काय रुसली? हा चल, मार खाशील ना, मार खाशील. तुम्हाला दिसलं नाही? हिला दिसलं ना. हा, शिवजी मंदिर. मी आलो कालाराम मंदिर. इथे हा रथ आहे जो त्यावेळी यूज होतो. एंट्री आहे कालाराम मंदिराची इथली. काय तिकडे आतमध्ये एवढा आत आहे. बजरंगबली आणि शंकर, या सॉरी राम, लक्ष्मण, सीता हे बघू शकता. हे कालाराम मंदिर आहे. आणि हे फोटोशूट वाले जाईल तिथे फोटो काढतात. अरे गेट माहिती. तर हे आहे कालाराम मंदिराचं बांधकामाचं काम जे आहे ते चालू आहे. ते बघू शकता. पुरातन काळातील एकदम मस्त मंदिर आहे. आणि ही आहे गणपतीच्या आजूबाजूची मंदिराच्या इथली भागा. ते पाणी पडलं आणि एवढं गरम. हा पूर्ण एवढा मोठा असा परिसर आहे जो दगडाचा बांधकाम आहे पूर्ण खालून ते वरपर्यंत. आणि जुन्या काळातील बांधकाम आहे. श्रीरामांचं मंदिर, कालाराम मंदिर. गाईज हा आहे
सीता गुफाच्या इथला एरिया येऊ शकता. सीता गुफा आहे. आता आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे की नाही माहिती नाही, पण यात्रेकडून शूटिंग अलाउड नाही आहे. आणि खूप अशी लाईन दिसते इथे सीता गुफामध्ये. आता आम्ही आलो आहोत सीता गुफामध्ये आणि सध्या सीता गुफा स्थानक पंचवटी आणि इथं खूप अशी लाईन लागलेली आहे. पब्लिक आतमध्ये जातात. इकडे ही गुफा आहे आणि मोबाईल बंद आहे आतमध्ये, सो मी शूट करून दाखवू नाही शकत, पण आहे इथं आतमध्ये पंचवटी गुफा. रामाने सीतेला इथं ठेवलं. आणि ते रामकुंड आहे त्याची हिस्ट्री काय? रामकुंड हे आंघोळीला जात होते. कोण? राम. अच्छा. आणि तिथे शंकराचे जे मंदिर आहे त्याचं काय हिस्ट्री आहे तिथे? कपिलेश्वर. कपिलेश्वर मंदिर आहे. कपिलेश्वर मंदिर. अच्छा. आणखीन काय इथली हिस्ट्री आहे? एवढे सर्व रामाची मंदिरात म्हणजे राम इथे थांबले होते. राम इथे थांबले. हे काय हे 5 पेढ आहे. हा, हे राम भगवानने लावलेले. हे 5 पेढ का? 5 पेढ. म्हणून त्यावेळेस याचं नाम काय पडलं? पंचवटी. पंचवटी. ओके. शोरुगणापूरचा नाक काटा. हा. नाव काय ठेवलं गावचं? नाशिक. ओके. आणखी ते कालाराम आणि गोलाराम हे रामाचे 2 मंदिर आहेत, ते काय आहेत? आता त्यांनी रूप धारण केले असते त्याची काय त्यांनी रूप धारण करताना. आणखी नाशिकचं काय हिस्ट्री काय आहे? रामाचं बद्दल काय हिस्ट्री आहे? राम वनवासाला जाताना इथे थांबले होते. जेव्हा ते 14,000 राक्षस आले तेव्हा सीता माता इथं ठेवले. आणि ते तपोवन मध्ये याचं नाग शूर्पणखेचं नाग ते लक्ष्मणाने कापलं होतं ना. जय बाप्पा. जय बाप्पा. जय गणपती बाप्पा. स्टॉप.